महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आज छत्रपती शाहू महाराजांची 142वी जयंती आहे, 52वी जयंती आहे। त्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझी जयंती साजरी करण्यापेक्षा शाहू महाराजांची जयंती ही दिवाळी सारखी साजरी केली पाहिजे, अशा प्रकारचा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केलेली आहे। एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांना मूकनायक नावाचं साप्ताहिक जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं तेव्हाही शाहू महाराजांनी मदत केलेली आपण पाहतो। बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला शिकायला गेले तेव्हाही बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी मदत केलेली आहे। आणि म्हणून शाहू महाराजांनी जो सामाजिक समतेचा जो मंत्र दिलेला आहे, समाजामध्ये समता, बंधुभाव, न्याय, नीतीचं हे समाजामध्ये चांगली प्रकारचे वर्तणूक व्हावं या दृष्टिकोनातून जे मागासवर्गीय समाजाला शाहू महाराजांनी त्या काळामध्ये मुक्त शिक्षण किंवा शिक्षणाचे सोयी शाहू महाराजांनी करून दिलेले आहेत, त्याचंही आपण स्मरण केलं पाहिजे। आणि म्हणून आजच्या या दिनी खरात साहेबांना जो पुरस्कार दिलेला आहे, तो पुरस्कार मला वाटतं त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची ही पावती आहे। आणि जे जे समाजामध्ये उपासक उपासिका धम्माचं काम करतील, धम्माची सेवा करतील, बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मचळवळीला वाहून घेतील, त्यांच्या सदोदित अशाच प्रकारचा गौरव होत राहील। आणि म्हणून आजच्या या दिनी मी एवढी मंगल कामना व्यक्त करतो की आपण सर्वांनी धम्माचं आचरण करून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला पुढे कसं नेता येईल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावे, अशी सद्भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो। पहिल्यांदा या ठिकाणी आपला आदरणीय बनते सत्यपाल महातेरो मिलिंद कॉलेज या ठिकाणी मिलिंद कॉलेजचे प्राध्यापक आणि त्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय बनते संघरत्न यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं होतं। अशा प्रकारे कारण या ठिकाणी मी बौद्धाचार्य राजकुमार नानाभाऊ खरात, सध्या मी तालुका अध्यक्ष आहे घनसावंगीचा, परंतु या ठिकाणी माझं जे काही शिक्षण आहे मी या ठिकाणी बाबासाहेबांच्या मिलिंद कॉलेजमध्ये किंवा या नाक्षवनाच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी मी शिक्षण घेतलेलं आहे। आणि म्हणून अशा प्रकारे मला हा जो काही धम्माचा त्या ठिकाणी जी काही जाणीव आहे किंवा अशा प्रकारे या बाबासाहेबांनी केलेलं हे जे काही
धम्माचं कार्य आहे हे किती विशाल कार्य आहे आणि अशा प्रकारे या जगाला तारणारं हे जे काही ज्ञान आहे हे या बाबासाहेबांचं कॉलेज आता मिलिंद महाविद्यालय तर त्यांचं नागसेन वन या नागसेन वनामध्ये अशा प्रकारे माझ्यावरती हे जे काही सुसंस्कार होऊ शकले तर ती सुद्धा बाबासाहेबांच्या त्या विचाराची बाबासाहेबांच्या त्या कॉलेजची त्या ठिकाणी नागसेन वनाची ही खूप मोठी त्या ठिकाणी उपलब्धी आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या कॉलेजचे त्या ठिकाणी प्राध्यापक असलेले बनते एम सत्यपाल यांच्या हस्ते या ठिकाणी हा पुरस्कार या ठिकाणी घेताना मला अतिशय मनाला अत्यंत आनंद होत आहे की अशा प्रकारे निश्चितच आपण जर अशा प्रकारचं एवढं काम करू शकलो तर ती सुद्धा या भिकुसांकडून आपण ही प्रेरणा घेऊन मी माझं संपूर्ण आयुष्यामध्ये हे काम करण्याचा संकल्प केलेला आहे. भारतीय मौल्यवान सभेच्या माध्यमातून आपण धर्माचं काम केलेलं आहे आणि आपलं नाव मराठवाड्यामध्ये आज घेतलं जाते या संदर्भामध्ये आपली काय भूमिका आहे? कारण या ठिकाणी बाबासाहेबांनी निर्माण केलेली ही जी काही संस्था आहे अर्थात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, कारण ही संस्था त्या ठिकाणी माणसाचा सर्वांगाने विकास करण्याकरता त्या ठिकाणी माणसामधले जे काही विकार आहेत माणसाचे जे काही दुःख आहे ते नष्ट करण्याकरता अशा प्रकारचा हा जो काही धम्म आहे आणि हा धम्म हा पवित्र भिक्खू संघ आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेली ही भारतीय बौद्ध महासभा की त्या ठिकाणी लोकांचं खऱ्या अर्थानं कल्याण करू शकते आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण या जालना जिल्ह्यामध्ये नव्हे जालना असल बीड असल परभणी असल आणि आपलं संभाजीनगर या सर्व ठिकाणी त्या ठिकाणी मी बौद्धाचार्य म्हणून त्या ठिकाणी सर्व जे काही संस्काराचे कार्यक्रम आहेत ते माझ्या हस्ते अनेक लोक त्या ठिकाणी पार पडत असतात. म्हणून माझी भूमिका आहे की त्या ठिकाणी अशा प्रकारचं ते तळागाळातल्या लोकांपर्यंत हा जो काही बाबासाहेबांचा धम्म आहे हा जो काही बुद्धाचा तो धम्म आहे हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याच्याकरता त्या ठिकाणी नुसतं जालना जिल्ह्यात नव्हे नुसतं मराठवाड्यात नाही अशा प्रकारे संपूर्ण आपला देश सुद्धा त्या ठिकाणी कशी आपल्याला धम्म क्रांती करता येईल अशा प्रकारे त्या ठिकाणी करण्याचा आपला हा प्रयत्न आहे. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं पूर्ण नाव मी बौद्धाचार्य राजकुमार नानाभाऊ खरात तालुका अध्यक्ष घनसांगी या ठिकाणी माझं जन्मगाव आहे भादली तालुका घनसांगी जिल्हा जालना. जय भीम. आणि आम्ही खातो त्या भाकरीवरती जो आमचा श्वास जो आश्वास आणि जगतो पोटभर या डॉक्टर बाबासाहेबांना अभिनंदन करतो. आणि आज ज्यांची जयंती आहे राजश्री शाहू महाराज यांनाही त्रिवार वंदन करतो. आणि बाबासाहेबांना जे शिक्षण भेटलं शिक्षणाचा जो पुढाकार दिला तो राजश्री शाहू महाराजांमुळे भेटलाय असं आम्ही मान्य करतो. बहुजन समाज मान्य करतोय. छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना मानवंदना करून आज माझे बालवाडीचे मित्र सहकारी मित्र राजकुमार खरात आज माझ्या खेड्यापाड्यातला जो मित्र आहे तो संघर्षाच्या जीवनामध्ये जगलेला मित्र आहे आणि आम्ही संगतीसोबत असताना त्याच्या कानोकानी त्याच्या विचारामध्ये त्या मानवतेमध्ये जे बाबासाहेबांचे विचार रुजले गेले तथागत गौतम बुद्धांचे विचार रुजले गेले हे कुठेतरी आम्हाला त्यांच्याकडून हे बघण्यासाठी भेटतात. आणि जो बालवाडीचा मित्र आहे ज्या मित्राला संघर्षामध्ये बघत असताना कोणताही संघर्ष असेल गावापासून तर शहरापर्यंत जो संघर्ष केलाय आज हे त्याला त्याच्या कर्तव्याची पावती भेटली आणि तेही राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त पावती भेटली त्याबद्दल मी त्याचं अभिनंदनच करतो. आणि अशा मित्राला भेटलीच पाहिजे. अशा मित्राला भेटण्याचं खरं काय राहतंय की ज्याच्या तन मन धन ज्याचं स्वच्छ असतं त्या मित्राला भेटलीच पाहिजे. ज्याचं तन मन धन हे उत्कृष्ट चांगल्या पद्धतीनं आज त्याचे जे कार्य आहेत जे कार्य स्वच्छ मनाचे कार्य तो माझा बालमित्र असला त्या बालमित्राचे कार्य मी लहानपणापासून बघतो. आज आमच्या जवळचे मित्रमंडळी खूप मोठे काय झाले. कुणी कविता कोणताही कुणी कविता म्हणते आभाळाला तू भेट मातीला अरे अशा आभाळा कविता भेटल्या पण ज्या मित्राचं जे सत्य असेल त्या मित्राला पुढाकार दिलाच पाहिजे. जो बाबासाहेबांच्या विचाराचा असेल
त्या माणसाला सहकार्य केलंच पाहिजे अशा ह्या तत्वाचा माझा मित्र